आज कल्याण जिल्ह्याच्या माध्यमातून डोंबिवली येथे ओराजन हॉल येथे शिवसेना पक्षाचा आढावा बैठक आणि मेळावा होता। येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, नगर परिषद असतील, या संपूर्ण आलेल्या निवडणुका आणि या संदर्भात आढावा घेण्यासाठी, कार्यकर्त्यांची हितगुज करण्यासाठी या डोंबिवलीमधील ओराजन हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात हा मेळावा घेण्यात आला। कार्यकर्त्यांनी संवाद साधला गेला। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय बाळासाहेब गोगावले साहेब हे मार्गदर्शक होते। अध्यक्ष आमचे जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब होते आणि अतिशय भव्य दिव्य असा शिवसेनेचा मेळावा झाला। कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत, उत्साह तुम्ही बघितला असेल। एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। मी मनापासून कार्यकर्त्यांचा आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। या बैठकीत काय निर्धार करण्यात आला? निर्धार काय केला? एकच नारा आहे की आलेल्या या निवडणुका आपण कशा प्रकारे आपला महायुतीचा झेंडा फडकेल याच्यासाठी प्रचंड मेहनत करून प्रयत्न करायचे। त्याच्यामुळं आजची बैठक अभ्यासपूर्व बैठक अशी घेण्यात आली आणि या संपूर्ण पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल आणि महापालिका असेल, महायुतीचा झेंडा फडकवणं असं आम्ही सर्वांनी ध्येय बाळगलेलं आहे आणि त्याप्रमाणे बैठक। APMC मध्ये मेहनत घेतली होती महायुतीसाठी आणि महायुतीला यश आले। 18 पैकी 15 जागा निवडून आल्या आहेत। APMC मार्केटच्या कालच निवडणुका पार पडल्या, मतदान काउंटिंग पण झालेले आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या महायुतीवर भरोसा ठेवून महायुतीच आमची कामं करू शकतो, महायुतीच आमच्या शेतकऱ्यांचा भला करू शकतो, त्या भरोशावर या कृषी बाजार समितीवर मोठ्या प्रमाणात म्हणजे 18 पैकी 15 सीट आम्हाला दिले। त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो, कारण विश्वास त्यांना आमच्यावर आहे की महायुतीच सरकार आमच्याकडे काहीतरी करू शकतो। त्याच्यामुळे आम्हाला ते भरभरून यश देत आहे।